मी लय जीव लावला होता राव. मी हे बघा, मी सरळ दादा पोरग आहे, शपथ सांगतो तुम्हाला. मला आडे टाकता येत नाही, मला वाकडं तिकडं चालता येत नाही. हा खेड्यातलं पाड्यातलं पोरग असल्यामुळे, इमानदार असल्यामुळे कचाकच बोलतो, एवढा एक मायनस पॉईंट असू शकतो माझा. मी ते नाकारत बी नाही, पण मग चिडसण नाही म्हणतात. तुम्हाला एखाद्या आपल्या आई बहिणीला काय बोलल्यावर वाटलं झालं, तुम्हाला बी नाही बरं दम निघणार. म्हणून दादा सुरेश दसांना भेटणार नाही. नाही नाही, काय करू. मी म्हणतो तर मी लय जीव लावला म्हणतो तर, आणि माझ्या समाजानं पण लावलं. त्याच्याकडे जाणं काय काय होतं ते एवढं काय कोमत नव्हतं ते. आपल्या माणूस काय येते, माणुसकी शब्द दस तर माणूस काय, पण माणूस मेल्यावर जातात माणसं म्हणते तो आपला वैर संपलं, माणूस मेला. काय ते कोणाकडून बघत टाका टाका याला, ते म्हणतो डोळ्याचं ऑपरेशन झालं, कोणाकडून एकामेकाला बघत येत. आणि ऑपरेशन कसं काय झालं कुठून. आणि माझं काय म्हणणं आहे, जे कोण करणार आहे मला नाही माहीत. आता ते उभा राहिल्यावर कळत ही माहिती, आणि आपल्याकडे पक्कीच माहिती असते. मी मुग शेंगा आणत नाही कुंकड. हां नाही बाबा, आता सांगितलं मग आपाच का होईना सगळा. थांबा थोडं, तुम्हाला सांगा पण थोडं थांबा ना, कारण ते काय होणार नाही. ते बी लढले तरी माझ्याविषयी त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही, आणि तेही मला काही म्हणत नाहीत. ते आंदोलक पण फक्त माझं म्हणणं आहे, समाजाला मिळताना मिळू द्या, पण सरकारनं हे करायचं काय गरज. गुप्त भेट उघडी झाली ना, 20-22 जण जाऊन भेटले, आणि मग त्यांनी मलाच सांगितलं आंदोलनाला बसणार आहेत, खूप ताकदीनं आंदोलन करणार आहेत, 2 मंत्री साथ देणार आहेत आंदोलनाला. आणि मग 12-13 दिवस बसल्याच्या नंतर, पण 12-13 दिवस पाणी नाही प्यायचा, जेवायचं बी नाही. हां, कॅन्टीत म्हटलं तरी चालत. असं आहे. आणि मग तेच मंत्र्यांकडं, मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन देणार असं ठरलं म्हणलंय ते. म्हणलं अवघडच आंदोलन हवं तुमचं. मी काय म्हणलं नाही, आणि आपला विरोध नाही. असं म्हणणं आहे की मोठी डील सुरेश दसांनी केली, त्यासाठी मोठे पुरावे बाहेर काढले, आणि मोठी डील सक्सेस झाल्यानंतर सुरेश दसांनी माघार घेतली. नाही, डीलबद्दल नाही वाटत मला. जे आहे ते आहे, डीलबद्दल मला नाही वाटत. ते राजकारणाची त्यांची ते एकमेकाला खेचाखेचीची भाषा असते, ते असू शकतं, पण डीलबद्दल नाही वाटत. पण गेलं हे चूक. आता सुरेश भेटायला आले तर तुम्हाला काय करू, भेटू. मी लय जीव लावला होता राव. मी हे बघा, मी सरळ दादा पोरग आहे, शपथ सांगतो तुम्हाला. मला आडे टाकता येत नाही, मला वाकडं तिकडं चालता येत नाही. हा खेड्यातलं पाड्यातलं पोरग असल्यामुळे, इमानदार असल्यामुळे कचाकच बोलतो, एवढा एक मायनस पॉईंट असू शकतो माझा. मी ते नाकारत बी नाही, पण मग चिडसण नाही म्हणतात. तुम्हाला एखाद्या आपल्या आई बहिणीला काय बोलल्यावर वाटलं झालं, तुम्हाला बी नाही बरं दम निघणार. म्हणून दादा सुरेश दसांना भेटणार नाही. नाही नाही, काय करू. मी म्हणतो तर मी लय जीव लावला म्हणतो तर, आणि माझ्या समाजानं पण लावलं. त्याच्याकडे जाणं काय काय होतं ते एवढं काय कोमत नव्हतं ते. आपल्या माणूस काय येते, माणुसकी शब्द दस तर माणूस काय, पण माणूस मेल्यावर जातात माणसं म्हणते तो आपला वैर संपलं, माणूस मेला. काय ते कोणाकडून बघत टाका टाका याला, ते म्हणतो डोळ्याचं ऑपरेशन झालं, कोणाकडून एकामेकाला बघत येत. आणि ऑपरेशन कसं काय झालं कुठून. आणि माझं काय म्हणणं आहे, जे कोण करणार आहे मला नाही माहीत. आता ते उभा राहिल्यावर कळत ही माहिती, आणि आपल्याकडे पक्कीच माहिती असते. मी मुग शेंगा आणत नाही कुंकड. हां नाही बाबा, आता सांगितलं मग आपाच का होईना सगळा. थांबा थोडं, तुम्हाला सांगा पण थोडं थांबा ना, कारण ते काय होणार नाही. ते बी लढले तरी माझ्याविषयी त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही, आणि तेही मला काही म्हणत नाहीत. ते आंदोलक पण फक्त माझं म्हणणं आहे, समाजाला मिळताना मिळू द्या, पण सरकारनं हे करायचं काय गरज. गुप्त भेट उघडी झाली ना, 20-22 जण जाऊन भेटले, आणि मग त्यांनी मलाच सांगितलं आंदोलनाला बसणार आहेत, खूप ताकदीनं आंदोलन करणार आहेत, 2 मंत्री साथ देणार आहेत आंदोलनाला. आणि मग 12-13 दिवस बसल्याच्या नंतर, पण 12-13 दिवस पाणी नाही प्यायचा, जेवायचं बी नाही. हां, कॅन्टीत म्हटलं तरी चालत. असं आहे. आणि मग तेच मंत्र्यांकडं, मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन देणार असं ठरलं म्हणलंय ते. म्हणलं अवघडच आंदोलन हवं तुमचं. मी काय म्हणलं नाही, आणि आपला विरोध